नमस्कार. भाड्याच्या घरात राहावं की स्वतःच्या मालकीच्या घरात राहावं या विषयावरती यूट्यूब्सवर भरपूर सारे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. पण ह्या व्हिडिओमधनं दिले जाणारं मार्गदर्शन हे लोकांचं दिशाभूल करणारं असू शकतं, विशेषतः तरुण पिढीचं, असं मला वाटलं. आणि म्हणून मी ठरवलं की ह्या विषयावर आपण व्हिडिओ बनवायचा. तर अगोदर मला वाटलं की एका व्हिडिओमध्ये हा विषय कवर होईल, पण तसं नाही आहे. हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो विषय पण खूप व्यापक आहे. त्यामुळे मी 2 भागात हा व्हिडिओ करायचं असं ठरवलं. तर त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण घर भाड्याचं असावं की स्वतःच्या मालकीचं असावं याविषयी इतर व्हिडिओजमध्ये, इतरांच्या यूट्यूबरच्या व्हिडिओजमध्ये जे काही मार्गदर्शन केलं आहे, जे काही विचार सांगितले आहेत त्याचा उहापोह करू. आणि मी जो दुसरा व्हिडिओ बनवेल ह्या विषयात, त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी माझी ह्या विषयावरची मतं मांडेल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायला मदत करेन. ठीक आहे. तर जेव्हा हे इतर यूट्यूबर्स सांगतात की घर हे भाड्यानेच घ्यावं, स्वतःच्या मालकीचं घेऊ नये, त्याच्यासाठी ते काही कारणं सांगतात. ती कारणं काय आहेत ती आता आपण आधी बघूया. तर पहिलं कारण त्यांचं असं आहे की हाऊसिंग लोनचा जो EMI असतो की नाही, तो भाड्यापेक्षा खूप जास्त असतो. EMIची अमाऊंट ही भाड्याच्या रकमेपेक्षा खूप जास्त असते, म्हणून आपण भाड्याच्या घरात राहायचं. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की कित्येकदा लोकांचे जॉब ट्रान्सफरेबल असतात, त्यामुळे भाड्याच्या घरात राहणं हे त्यांच्यासाठी सोयीस्कर असतं. अजून एक कारण आहे की स्वतःचं घर असलं ना की माणूस एका ठिकाणी स्टॅग्नेट होतो, म्हणजे एका ठिकाणीच फिक्स होतो, हो की नाही. आणि भाड्याचं घर असेल की तो विविध ठिकाणी जाऊन राहू शकतो. ह्या एका कारणासाठी ते प्रमोट करतात की तुम्ही भाड्याच्या घरात राहा. अजून काही कारणं आहेत ज्याच्यासाठी ते सांगतात की तुम्ही भाड्याच्या घरात राहा. ते म्हणजे की हाऊसिंग लोन जे असतं त्याचा EMI म्हणजे मासिक हप्ता असतो ना, तो खूप जास्त असतो आणि रेंट त्या मानाने कमी असतं. त्यामुळे EMI जास्त आणि रेंट कमी. त्यामुळे हा जो मधला जी तफावत असते ना, ती अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्स मार्केटमध्ये गुंतवली ना तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यांचं पुढे जाऊन असंही म्हणणं असतं की हा जो डिफरन्स असतो ना EMI आणि रेंटमधला, तो जेव्हा तुम्ही लॉंग टर्मसाठी गुंतवाल ना म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्समध्ये, जसं 15 वर्ष 20 वर्ष, तर त्याच्यातनं तुम्हाला भरपूर सारा फायदा होईल. आणि 20 वर्षांनी का होईना तुम्ही स्वतःचं घर घ्या आणि ते जास्त सोयीस्कर आहे. हाऊसिंग लोन घेऊन घर घेण्यापेक्षा अशा प्रकारची गुंतवणूक लॉंग टर्म करायची 20-1 वर्षाकरता, आणि मग त्याच्यातून जे भली मोठी रक्कम मिळेल ना त्याच्यातून तुम्ही स्वतःचं घर घ्या, असं त्यांचं म्हणणं असतं. आणखीन त्यांचं असं म्हणणं असतं की स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्समधला जो पैसा असतो ना त्याला लिक्विडिटी असते. लिक्विडिटी याचा अर्थ की एखादी गोष्ट विकून तुम्ही लगेच पैशामध्ये त्याचं रूपांतर करू शकता, त्याला म्हणतात लिक्विडिटी. तर स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्स असतात ते तुम्ही तात्काळ विकून पैसा उभा करू शकता, त्याला लिक्विडिटी जास्त असते. घराच्या बाबतीत असं होत नाही. घर विकायला कधी काही दिवस लागतात, कधी काही महिने, तर कधी काही वर्षसुद्धा लागू शकतात. त्यामुळे घरात म्हणजे रिअल इस्टेटमध्ये किंवा घराच्या बाबतीत लिक्विडिटी नसते. अजून एक कारण ते सांगतात की तुम्ही भाड्याच्याच घरात राहा, स्वतःच्या घरात नका राहू मालकीच्या. त्याचं एक कारण ते असं सांगतात की डिव्हिजिबिलिटी, म्हणजे समजा स्टॉक्स तुमच्याकडे 1000 स्टॉक्स आहेत आणि तुम्हाला पैशाची निकड भासली तर त्या 1000मध्ये तुम्ही 100 विकू शकता, म्हणजे तुकड्यांमध्ये तुम्ही ते स्टॉक्स विकू शकतात. पण घराच्या बाबतीत तसं होत नाही ना. तुमच्याकडे 1 BHK आणि तुम्हाला पैशाची गरज भासली म्हणून तुम्ही किचनच विकलं किंवा तुम्ही हॉलच विकला, असं नाही होत, हो की नाही. ते ही डिव्हिजिबिलिटी, लिक्विडिटी अशी काही कारणं ते सांगतात. आणि एक शेवटचं कारण मी तुम्हाला अजून सांगू इच्छिते की ते जे प्रमोट करतात की भाड्याच्या घरात का राहावं, त्याच्यासाठी ते म्हणजे असं की म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये तुम्हाला जो परतावा मिळतो, जेव्हा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा ROI म्हणतात किंवा परतावा म्हणतात, तो रिअल इस्टेट म्हणजे घराच्या परताव्यापेक्षा खूप जास्त असतो. म्हणजे जी रक्कम तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्समध्ये गुंतवाल ना तिचा परतावा खूप जास्त असतो घराच्या परताव्याच्या मानाने. म्हणजे घर विकलं गेल्यानंतर, एखादं घर तुम्ही विकत घेतलं आणि तुम्ही विकाल नंतर कालांतराने जेव्हा तुम्ही विकाल ते, तेव्हा जेव्हा जेवढी तुम्हाला प्रॉफिट होतं ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रॉफिट म्युच्युअल फंड्स किंवा शेअर मार्केटमध्ये होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर आता मला माझे काही नवीन विचार तुमच्याकडे मांडायचे असतील
आहे ना, भाड्याचं घर आणि स्वतःच्या मालकीचं घर, याचे फायदे काय, तोटे काय आणि योग्य निर्णय काय होऊ शकतो. तर हा योग्य निर्णय कधी कुठला घ्यायचा असेल ना कुठल्याही बाबतीत, तर अगोदर आपल्या मनातले काही बायस असतील, गैरसमज असतील तर ते दूर करणं गरजेचंच असतं. म्हणून मी ठरवलं की हा जो दुसरा पार्ट मला जो व्हिडिओचा बनवायचा आहे की दोन्ही प्रकारच्या घरांचे फायदे काय, तोटे काय आणि कुठलं घर योग्य, हे जेव्हा मी तुम्हाला सांगेन त्याच्या आधी मला तुमच्या मनातले बायसेस किंवा काही गैरसमज असतील ते काढणं गरजेचं आहे. तर हे जे सगळे आता मी तुम्हाला मुद्दे मांडलेले आहेत ना, की इतरांनी जे सांगितले की या कारणांसाठी तुम्ही भाड्याच्या घरात राहा, त्या प्रत्येक मुद्द्यांची आता मी कारणमीमांसा करणार आहे. ठीक आहे, की योग्य अयोग्य मला काय वाटतं ही माझी वैयक्तिक मतं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं कारण त्यांनी असं सांगितलं की भाड्याच्या घरात तुम्ही का राहा, कारण EMI खूप जास्त असतो आणि त्या मानाने भाडं कमी असतं. पण मला हे पटत नाही. आता बघा, जेव्हा तुम्ही हाऊसिंग लोन घेतात तेव्हा रेट 2 प्रकारे चार्ज केला जातो इंटरेस्टचा. हाऊसिंग लोनवरचं इंटरेस्ट 2 प्रकारचं असतं, एक असतं फिक्स आणि दुसरं असतं फ्लोटिंग. ठीक आहे. तर फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट जेव्हा तुम्ही सांगतात ना बँकेला हाऊसिंग लोन घेताना की बाबा आम्हाला फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट हवा आहे, तर मग बँक आहे ना ते पूर्ण तुमच्या लोनचा कालावधी करते. म्हणजे ते लोनचा कालावधी किती वर्ष असतो, 5 वर्ष, 20 वर्ष, किती वर्ष कालावधी असतो, त्या पूर्ण लोनच्या कालावधीकरता तुम्हाला फिक्सच इंटरेस्ट बँक चार्ज करते. त्यामुळे तुमचा EMI सुद्धा फिक्स असतो. ठीक आहे. तर आणि दुसरा इंटरेस्टचा प्रकार काय, फ्लोटिंग. हाऊसिंग लोनच्या इंटरेस्टचे 2 प्रकार असतात, एक तो फिक्स असतो आणि दुसरा फ्लोटिंग असतो. तर आता मी तुम्हाला सांगितलं की फिक्स इंटरेस्ट तुम्ही चूज केला ना की तुम्हाला EMI फिक्स असतो. तसं फ्लोटिंगमध्ये सुद्धा EMI बदलत राहतो, पण काही काळाकरता का होईना तो फिक्स असतो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, EMI हा बऱ्यापैकी फिक्सच असतो आणि तो कधी बदलतो, साधारण जेव्हा गव्हर्नमेंट रेपो रेट वगैरे बदलते ना तेव्हा तो EMI कमी किंवा जास्त असतो. ठीक आहे. म्हणजे पहिला फायदा काय आहे की EMI हा फिक्स असतो. पण रेंटच्या बाबतीत तसं होतं का, नाही. रेंटच्या बाबतीत तसं होत नाही. रेंट कमी तर होत नाहीच, पण रेंट नेहमी वाढतच राहतं आणि रेंट वाढवण्यावरती गव्हर्नमेंटचा काहीच निर्बंध नसतो. जसं मी म्हटलं ना की इंटरेस्ट, बँकांचं जे हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट याच्यावरती गव्हर्नमेंटचा निर्बंध असतो, ते कमी किंवा जास्त होऊ शकतं. ठीक आहे ना. पण रेंटवरती गव्हर्नमेंटचा निर्बंध नसतो, ते कमी तर कधीच होत नाही, उलट ते जास्तच होतं. इनफॅक्ट मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये तर प्रत्येक रिन्युअलला जे आपलं लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट असतं ते दर 11 महिन्यांनी रिन्यू होतं. तर प्रत्येक रिन्युअलला मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये रेंट 10%ने वाढतं. हा स्टँडर्ड रेट आहे. स्टँडर्ड 10%ने वाढतं. आणखीनही काही कारणं आहेत ज्याच्यामुळे हे रेंट 10%पेक्षा जास्त वाढतं. त्याचं काय कारण आहे ती आपण नंतरच्या व्हिडिओच्या पुढच्या भागात बघू. तर आता पहिला मुद्दा तुम्हाला पटला असेल की EMI कमी किंवा जास्त होऊ शकतो, पण रेंटचं तसं नाही, रेंट नेहमी वाढतच राहतं. दुसरं असं की EMIवरती त्या जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा निर्बंध असतो, रेंटवरती गव्हर्नमेंटचा निर्बंध नसतो. रेंट किती असावं हे पूर्णतः ओनर ठरवतात किंवा ब्रोकर्स किंवा एजंटची एक लॉबी आहे. ही लॉबी ओनरला हाताशी धरते आणि मार्केटमधले रेंटचे रेट ठरवते. ही वस्तुस्थिती. आणखीन EMIच्या बाबतीत दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही रेग्युलर EMI भरलात, हो की नाही, तर जेव्हा लोनचा कालावधी संपतो तेव्हा तुमचं लोनही संपलेलं असतं, तुमचं लोन नील झालेलं असतं आणि त्या घराचे तुम्ही मालक होतात, हो की नाही. त्यामुळे त्याच्यात तुमचा फायदाच होतो. तर EMIमध्ये तुमचा फायदाच असतो. पण रेंटच्या बाबतीत काय होतं माहिती आहे, तुम्ही रेंट भरत जातात. त्याचा फायदा कोणाचा असतो, मालकाचा. कारण तो शेवटी मालक राहतो आणि तुम्ही आयुष्यभर भाडेकरूच राहतात. ठीक आहे. तर आता हा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. दुसरा मुद्दा जे इतर यूट्यूबर्स प्रमोट करतात ना की ते असं म्हणतात की जेव्हा ट्रान्सफरेबल जॉब असतो की नाही तेव्हा स्वतःचं घर असणं अडचणीचं होतं. कारण ट्रान्सफरेबल जॉबमध्ये माणूस कसा इथून तिथून असं सतत फिरत असतो, मग स्वतःचं घर अडचणीचंच नाही का ठरत. हो, बरोबर आहे. पण माणूस कधी ट्रान्सफर करतो, म्हणजे एका शहरातून दुसऱ्या जागी कधी स्थलांतरित होतो, जेव्हा आहे त्या नोकरीपेक्षा त्याला चांगली नोकरी मिळालेली असते, हो ना, चांगल्या वर्किंग कंडिशन असतात, चांगली सॅलरी असते किंवा त्याला काहीतरी प्रमोशन मिळणार असतं, तेव्हाच तो एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होतोच, हो की नाही. म्हणजे त्याच्यात त्याचा फायदाच असतो आणि त्याने तिथे जरूर जावं, प्रगती जरूर करावी. पण घर कसं काही अडचणीचं ठरणार, हो की नाही. आहे ते घर तो भाड्याने देऊन अशा नवीन ठिकाणी दुसरं भाड्याने घर देऊन राहू नाही का शकत, हो की नाही. आणि जर तुमचं स्वतःचं घर समजा मुंबई पुण्यासारख्या शहरात असेल आणि जर तुम्ही जॉबच्या निमित्ताने 2 टायर सिटीमध्ये गेलात तर उलट तुम्हाला 2 टायर सिटीमध्ये कमी भाडं असेल आणि
या मुंबई पुण्यासारख्या मेट्रोजमध्ये तुम्हाला जास्त भाडं मिळेल ना, त्याच्यातही तुमचा फायदाच आहे की नाही. तर हे जे आहे ना, हे व्यक्तिसापेक्ष आहे. कोण कुठे जातं आणि कुठल्या शहरातून कुठल्या शहरात जातं, त्यामुळे ते तुम्ही सरसकट जनरलाइज नाही करू शकत. ठीक आहे. तर घर हे तुमच्या प्रगतीकरता कधीच अडथळा होऊ शकत नाही. ठीक आहे. तर हा उगाचच एक गैरसमज आहे. आणखीन एक मुद्दा ते सांगतात भाड्याच्या घर प्रमोट करताना, की स्वतःचं घर असलं की माणूस स्टॅग्नेट होतो. म्हणजे फिक्स, आता माझं घर समजा मुंबईला आहे तर मला मुंबईलाच राहावं लागणार, दुसरीकडे कुठे जाऊच शकत नाही. हे मला नाही पटत. मी सांगू का, माझ्या आत्ताच्या आयुष्यामध्ये मी 10 ते 12 घरं बदलली आहेत. हो, मुंबईतच मी 10 ते 12 घरं बदललेली आहे. असं नाही की एकदा तुम्ही एखाद्या जागी घर घेतलं की तुम्ही स्टॅग्नेट झाला, बिलकुल नाही. मी 10 ते 12 घरं बदलली, कारण माझ्यामध्ये ती फ्लेक्झिबिलिटी होती आहे. हो की नाही. पण बरेचदा लोकांचं काय होतं माहिती आहे, एखाद्या ठिकाणी लोकं राहिली ना की हळूहळू त्या घराचा परिसर त्यांना आवडायला लागतो, तिकडचे आजूबाजूची लोकं त्यांना आवडावी लागतात, त्यांचा शेजार त्यांना आवडायला लागतो, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सोयीच्या असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी लोकं राहतात ना, तिकडे हळूहळू त्यांचा कम्फर्ट झोन तयार होतो आणि मग त्यांना तिकडनं दुसरीकडे कुठे जावंसं सुद्धा वाटत नाही. आणि बरोबर आहे, त्याच्यात काही त्यांचं वावगंसुद्धा नाही ना. प्रत्येकाची लाईफस्टाईल असते. हो की नाही. पण त्याच्यात घराचा असा काही दोष नाही. जर तुम्ही फ्लेक्झिबल असाल तर तुम्ही घरं बदलत राहाल, आणि जर तुम्हाला एखाद्या कम्फर्ट झोनची आवड असेल तर तुम्ही तिथे राहाल. त्याच्यात तुम्ही घराला नाही दोष देऊ शकत की तुम्ही घरामुळे स्टॅग्नेट झालात. आणि खरं सांगू का, एका विशिष्ट वयानंतर, म्हणजे विशेषतः 40 वर्षानंतर ना, माणसाला फारसे बदल नाही आवडत. मोठे बदल तर नाहीच आवडत. त्याला एका कम्फर्ट झोनमध्ये आवडतं, त्याला स्टॅग्नेट राहायला आवडतं. तर त्याच्यामध्ये म्हणून तो स्टॅग्नेट राहिला म्हणून त्याची प्रगती खुंटली किंवा घराचा त्याच्यात दोष आहे असं काही नाही. ज्याला जसं आवडतं तसं त्यांनी जगावं. कोणाला सतत लाईफमध्ये बदल आवडत असेल तर त्यांनी तसे बदल करावेत. मी घरं बदलली कारण मला बेटर लाईफस्टाईल हवी होती. मी अगदी सुरुवातीला मुंबईच्या बाहेर राहत होती, समजा वसईला राहत होती. त्याच्यातून मला स्वतःचं घर घ्यावं, मुंबईत यावं असं वाटलं. मग मला नंतर वाटलं मुंबईत आल्यानंतर नाही, माझा तो 1 BHKच आहे तर मला 2 BHK हवा. हो की नाही. तर अशा वेगवेगळ्या कारणासाठी, बेटर लाईफस्टाईलसाठी मी घरं बदलली. आणि मी जेव्हा माझं स्वतःचं पूर्वीचं घर विकलं ना, त्या प्रत्येक घराने मला फायदाच दिला, कधीही तोटा दिला नाही. त्यामुळे उगाच घराला नावं नाही ठेवायची. ठीक आहे. नंतर अजून एक मुद्दा ते लोक सांगतात की तुम्ही का भाड्याच्या घरात राहा. त्याचं कारण असं आहे, ते म्हणतात की EMI जास्त असतो आणि रेंट कमी असतं. ठीक आहे. EMI जास्त आणि रेंट कमी. तर ते म्हणतात की जो हा मधला डिफरन्स अमाऊंट आहे ना, EMI आणि रेंटमधली, ती तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सगळा परतावा मिळेल. ठीक आहे. पण ही EMI जास्त आणि रेंट कमी ही परिस्थिती तशीच राहणार कायम, याची कोणी गॅरंटी देऊ शकतं का? नाही. EMI तेवढाच राहील याची गॅरंटी थोडंफार आपण देऊ शकतो. कारण का, मी मगाशी सांगितलं ना, त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा रेट ऑफ इंटरेस्टवरती गव्हर्नमेंटचा निर्बंध असतो. पण रेंट एवढंच राहील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. कारण मगाशीच मी सांगितलं आहे, कारण रेंटवरती कुठलाही गव्हर्नमेंटचा निर्बंध नसतो. रेंट हे मार्केटमधलं डिमांड आणि सप्लाय या गोष्टी ठरवत असतात. एजंट लॉबी रेंट किती हवं ते ठरवत असते. त्याच्यानंतर बरं, नुसतं जे आपण भाड्याने घर घेतो, लिव्ह अँड लायसन्स, ती दर 11 महिन्यांनी ॲग्रीमेंट रिन्यू करावी लागते. तर प्रत्येक रिन्युअलला मोठ्या शहरामध्ये 10% भाड्यामध्ये दरवाढ होते. ही स्टँडर्ड दरवाढ आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त अशी बरीच कारणं आहे ज्याच्यामुळे रेंटमध्ये वाढ होते. ती पहिलं कारण असं आहे की त्याचं पहिलं कारण असं आहे की तरी बघा, तुमच्या घराच्या जवळ एखादं मेट्रो स्टेशन झालं, बरे मग तुम्हाला त्या मेट्रो स्टेशनचा फायदा असो अथवा नसो, रेंट वाढलं. तुमच्या घराच्या जवळ एखादा मोठा मॉल झाला, रेंट वाढलं. इव्हन तुमच्या घराच्या आसपास जर रिडेव्हलपमेंट झाली ना, तर त्या सगळ्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगमध्ये जेवढी लोकं राहतात त्यांना पण तेव्हा रेंटने राहायची गरज निर्माण होते. आणि त्यामुळे रेंट खूप तुफान वाढतं आणि इव्हन रेंटने त्या भागामध्ये घरं मिळणंसुद्धा मुश्किल होतं. तर हे जे मुद्दा आहे ना, की हा डिफरन्स असतो EMI आणि रेंटमधला, हा गुंतवू शकतो स्टॉक्समध्ये वगैरे, याच्यात काही अर्थ नाही आहे. कारण याची काही गॅरंटी नाही आहे की ही परिस्थिती कायम राहील. उलट EMI तेवढाच जाईल आणि रेंट खूप वाढत जाईल. हीच परिस्थिती येण्याचे चान्सेस जास्त आहे सध्याच्या काळामध्ये, जेव्हा रिडेव्हलपमेंटचे वारं सगळीकडे वाहत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा ते सांगतात की भाड्याच्या घरात राहायला पाहिजे, मालकीच्या घरात नको. ते एक कारण त्यांनी असं सांगितलं आहे की अशा प्रकारे हा जो जास्तीचा EMI आणि कमीचा रेंटमधला डिफरन्स असतो ना,
तो तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवा आणि किती कालावधी करता 15 आणि 20 वर्षाच्या कालावधी करता आणि मग त्याच्यानंतर जे तुम्हाला भरली मोठी रक्कम मिळेल ना करोडोमध्ये तेव्हा तुम्ही स्वतःचं घर घ्या. पण आता ना कसं होतं माहिती आहे बघा, स्टॉक्स आणि किंवा म्युच्युअल फंड्स हो की नाही, ह्याच्यामधला जो रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा ह्याच्यामधला जो परतावा मिळतो ना तो 2 गोष्टींवर आधारित असतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्या कंपनीच्या मध्ये तुम्ही ते पैसे गुंतवतात त्या कंपनीची कामगिरी चांगली किंवा वाईट, ठीक आहे, ह्याच्यावरती शेअर्स किंवा म्युच्युअल फंड चे प्रायझिंग ठरतं किंवा परतावा ठरतो. दुसरं म्हणजे फंड मॅनेजमेंट करणारी जी लोकं असतात हो ना, त्यांचं नॉलेज आणि त्यांचा डिसिजन, त्यांनी कुठल्या कंपनीत पैसे गुंतवले हो ना, तर त्या डिसिजन ते योग्य आहे की बरोबर आहे ह्याच्यावरती सुद्धा म्युच्युअल फंड्सचं प्रायझिंग ठरतं, बरोबर आहे. आणि ते प्रायझिंग कमी म्हणजे त्यामुळे येणारा जो रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट असतो, येणारा जो परतावा असतो तो कमी किंवा जास्त असू शकतो. आणि शेअर्सच्या बाबतीत तर तुम्ही बघता कधी कधी खूप जास्त होतात, कधी खूप कमी होतात, फ्लक्च्युएशन खूप असतं. पण घराच्या बाबतीत म्हणजे रिअल इस्टेटच्या बाबतीत असं होत नाही. रिअल इस्टेटच्या किमती कधी खूप कमी झाल्या असं होत नाही, फार तर फार खूप वाढू शकतात पण खूप कमी झालं असं कधीच होत नाही. जेवढं फ्लक्च्युएशन आपल्याला शेअर मार्केटमध्ये दिसतं ना तेवढं फ्लक्च्युएशन रिअल इस्टेटमध्ये दिसत नाही हो की नाही. आणि जरी त्या कमी झाल्या तरी एका ठराविक पातळीतच त्या कमी होतात, फार त्या कमी होत नाही. तर ह्याची कारणं अनेक असतात की आणि भविष्यात जाऊन तर ते किमती वाढूच शकतात. का वाढू शकतात त्याची कारणं एक आहे की अवेलेबिलिटी ऑफ द लँड, जशी जशी लोकसंख्या वाढत जाईल ना तशी जमिनीची कमतरताच भासणार आहे, त्यामुळे कॉस्ट ऑफ लँड वाढत जाणार आहे. दुसरं म्हणजे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, म्हणजे आपण म्हणतो ना की सिमेंटचे रेट वाढले, स्टीलचे रेट वाढले, कधी कधी रेतीच अवेलेबल नसते त्यामुळे रेतीचे पण रेट वाढले. त्यांनी मुद्दा सांगितला आहे ना की 15 ते 20 वर्षाची लॉंग टर्म म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक करा, मग तुम्हाला भरपूर सारे पैसे मिळतील करोडोमध्ये, त्याचं तुम्ही घर घ्या. पण काय माहिती की कॉस्ट ऑफ लँड आणि कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वाढल्यामुळे 15-20 वर्षांनी ते करोडो रुपयेसुद्धा घर घेण्यासाठी पुरेसे नसतील. 15-20 वर्षानंतर जाऊन द्या, अगदी आज जरी तुमच्या खिशात पैसे असले आणि तुम्ही कुठल्याही बिल्डरकडे गेलात ना तर बघा तुम्हाला मनाचोक्त घर कधीच मिळणार नाही. आणि बरेचसे फ्लॅट बुक झालेले असतात, बरेचसे फ्लॅट गेलेले असतात, त्यामुळे 15 वर्षानंतर 20 वर्षानंतरचं प्रेडिक्शन करणं ना खूप चुकीचं आहे. आणि पर्टिक्युलरली जेव्हा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट आहे, ही इन्व्हेस्टमेंट मी मगाशी सांगितली ती जी आहे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्समधली, त्याच्या किमती कमी किंवा जास्त व्हायची कारणं वेगळी आहे. आणि रिअल इस्टेट ऑलवेज ऑल टाईम एकदम तुफान दौडतच असते हो की नाही. त्याच्यानंतर ते आणखीन एक कारण त्यांनी जे सांगितलं आहे की तुम्ही भाड्याच्या घरात राहा, ते कारण त्यांनी असं सांगितलं की म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समधला परतावा जास्त असतो, म्हणजे 15 ते 16% असतो आणि रिअल इस्टेटमधला परतावा खूप कमी असतो. तर आणि खूप जास्त कालावधी द्यावा लागतो तेव्हाच जास्त परतावा मिळतो. म्हणजे कारणं 2 की रिअल इस्टेटमध्ये परतावा कमी असतो आणि जास्त परतावा मिळण्यासाठी जास्त कालावधी जावा लागतो. ह्या गोष्टी मी स्वानुभवावरती खोडून टाकू शकते. माझ्या माहितीनुसार रिअल इस्टेटमध्ये पण भरपूर असा प्रॉफिट तुम्हाला असतो. त्याच्यासाठी मी माझा अनुभव असा सांगू शकते की मी 18 वर्षापूर्वी मुंबईमध्ये घर घेतलं होतं, ज्या घराची तेव्हा किंमत 21 लाख होती आणि जेव्हा 18 वर्षांनी मी ते घर विकलं तेव्हा त्या घराची किंमत जवळजवळ 1.5 करोड होती, बरोबर आहे. आणि त्या घरामध्ये मी हाऊसिंग लोन घेऊन घेतलेलं ऑफकोर्स, तर त्या घरामध्ये मी गेली 18 वर्ष राहत होती आणि ते सुख 18 वर्ष त्या घरात राहायचं मी अनुभवलं. त्या घराने मला स्थैर्य दिलं, म्हणजे 18 वर्षांनी का होईना त्या घराने मला 21 लाखाचे 1.5 करोड दिले. मला एका 1.5 करोडच्या घराचं मालकीण तर बनवलंच आणि त्याहीपेक्षा त्या घराने मला जो सुख आणि आनंद दिला ना तो कुठल्याही मी पैशामध्ये त्याची मोजदाद करू शकत नाही. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये सुद्धा तेवढाच फायदा आहे, त्याच्यात फायदा नाही असं नाही. मग म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक्स ही पण एक चांगली गुंतवणूक आहे, त्यांची एक वेगळी जागा आहे. रिअल इस्टेट ही एक वेगळी गोष्ट आहे, त्यांची एक वेगळी जागा आहे. या दोन्ही गोष्टी कंपेअर करण्यात काहीच अर्थ नाही आहे. हां, पण त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहे आणि त्याचा आपण एक चांगल्या पद्धतीने उपयोग कसा करून घेऊ शकतो हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात सांगेनच, ठीक आहे. तर अजून एक मुद्दा ते असं सांगतात भाड्याच्या घरात राहावं का, तर डिव्हिजिबिलिटी
त्यांचं म्हणणं की समजा एखाद्याला पैशाची गरज पडली आणि समजा त्याच्याकडे 1000 शेअर असतील तर त्याच्यातले 200 शेअर्स तो विकू शकतो, ओके नाही. पण घराच्या बाबतीत तसं होत नाही ना, की 2 BHKचं घर आहे, मला पैशाची निकड पडली, मी किचनच विकून टाकलं, असं होत नाही. पण तसं जरी होत नसतं तर डिव्हिजिबिलिटी आहे ना, रिअल इस्टेटमध्ये पण डिव्हिजिबिलिटी आहे वेगळ्या प्रकारे. म्हणजे समजा आत्ताच करोनामधलीच गोष्ट आहे, दुर्दैवी घटना अशी की माझेच शेजारी होते, तर त्यांचा करोनामध्ये बिझनेस लॉस गेला. मग त्या माणसाने काय केलं की त्यांचा 2 BHK होता तो त्यांनी विकला आणि त्याच परिसरात त्यांनी 1 BHK घेतला. म्हणजे शेवटी त्यांच्या घरानेच नाही का त्यांना सपोर्ट केला, आधार दिला, हो की नाही. नंतर करोनामधलीच गोष्ट की बघा, करोनामध्ये भरपूर लोकांना वर्क फ्रॉम होम फॅसिलिटी दिली होती. मग बऱ्याच लोकांनी काय केलं माहिती आहे की त्यांनी स्वतःची ते आपल्या स्वतःच्या म्हणजे काय म्हणतात त्यांना नेटिव्ह प्लेसला गेले आणि त्यांनी आपली इकडची मुंबईची घरं भाड्याने दिली. तोही त्यांना एक वेगळा इन्कम सोर्स झाला, ठीक आहे, वर्क फ्रॉम होम फॅसिलिटी असल्यामुळे. इवन आत्तासुद्धा मी स्वतःसुद्धा असं ठरवलं आहे की मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते की मुंबईत आपल्याला राहावं लागतं किंवा पुण्यासारख्या शहरात आपल्याला राहावं लागतं की जी महागडी शहर आहे कशासाठी की केवळ आपले व्यवसाय तिकडे आहे म्हणून. पण आफ्टर रिटायरमेंट आपण ही मुंबईची घरं जर भाड्याने दिली आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो, दुसऱ्या 2 टायर सिटीमध्ये किंवा दुसऱ्या गावी राहायला गेलो, ओके नाही, जी समजा नाशिकसारख्या ठिकाण जिथे उत्कृष्ट हवा आहे, जिथे धार्मिक खूप स्थळं आहेत, पाण्याची मुबलकता आहे, जिकडे शेती अजूनही केली जात असल्यामुळे अन्नधान्य इतकं सुंदर शहर आहे नाशिक. आपण तिथे राहायला जाऊ शकतो आणि आजही तिथे रेंट खूप कमी आहे, घराच्या किमती कमी आहेत. तर ज्यांना पेन्शन नसेल ती लोकं अशी पण करू शकतात ना की मुंबईतली घरं आपली भाड्याने देऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि उलट ते येणारं रेंट मुंबईच्या घराचं हे त्यांच्यासाठी एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कमच नाही का. तर घरं पण वेगवेगळ्या प्रकारे लोकांना आर्थिक त्यांची गरज पुरं करू शकत असतात. काही ठिकाणी आता मी सध्या पुण्याला शिफ्ट झाले तर मी बघते की PG म्हणजे पेइंग गेस्ट, प्रचंड आर्थिक उलाढाल आहे पेइंग गेस्ट या व्यवसायामध्ये. इतकी लोक स्वतःची घरं पेइंग गेस्ट म्हणून वापरतात. म्हणजे आपण पण राहू शकतो आणि पेइंग गेस्ट पण ठेवू शकतो. आणि विशेषतः वयस्कर लोक आहेत त्यांना तर पेइंग गेस्ट हा एक चांगला सोर्स ऑफ इन्कम आहे आणि त्यांना चांगली सोबत पण होते. तर पेइंग गेस्टमधून मुंबई पुण्यासारख्या शहरात इतकं आर्थिक फायदा होऊ शकतो ना. त्यामुळे घरामध्ये सुद्धा डिव्हिजिबिलिटी नसली तरी वेगळ्या प्रकारे घर तुम्हाला फायदा करून देतंच, फक्त तुमच्याकडे ती कल्पकता असायला हवी, ठीक आहे. आणखीन शेवटचा आता मुद्दा आहे जो तुम्हाला सांगायचा आहे की जे लोक प्रमोट करतात ना भाड्यांच्या घरात राहायचं, त्यांचं म्हणणं असतं की जेव्हा माणूस स्वतःच्या मालकीच्या घरात राहतो ना तर त्याच्यामध्ये त्यांना लिक्विडिटी नसते. लिक्विडिटी म्हणजे काय की ते घर लगेच विकून ते पैसे उपलब्ध करू शकत नाही. जसे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स आपण लगेच लागली गरज चला विकले, पैसे उभं केले, तसं घराच्या बाबतीत होत नाही. घर विकताना काही दिवस लागतात, काही महिने लागतात, काही वर्षसुद्धा लागू शकतात. पण याच्या बाबतीत माझं थोडं म्हणणं वेगळं आहे. मला असं म्हणायचं आहे की घर किती लवकर विकलं जाऊ शकतं हे 2 गोष्टींवरती अवलंबून असतं. पहिलं असं की ते घर कुठल्या लोकेशनमध्ये आहे, त्या घरामधल्या सगळ्या कायदेशीर बाबी, लिगली त्याचं टायटल किती क्लिअर आहे ना, लोकेशन चांगलं आहे ना, लिगली टायटल क्लिअर आहे ना, त्याच्या इंटरनल ॲम्युनिटीज कशा आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला शाळा, मंदिर, हॉस्पिटल, मार्केट ह्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही. या गोष्टी जर असतील ना तर घर हे लगेच विकलं जातं. आणि दुसरं म्हणजे घर विकलं जाणं ही एक कला आहे, हो की नाही. आता ती कला कशी आहे तर मी तुम्हाला सांगते की घर विकलं जाताना ना बरेचदा प्रोफेशनल लोकांची मदत घेणं गरजेचं असतं किंवा वेबसाईट असतात वेगळ्या प्रॉपर्टीशी रिलेटेड, त्याच्यावरती तुमच्या घराची ॲड करणं गरजेचं असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर घर स्वच्छ, कधी घर बघायला येणार माणूस बघायला येऊ शकतं ना घर, मग ते घर नेटकं पाहिजे, स्वच्छ पाहिजे. परत अवेळीसुद्धा लोक येतात. तर मुंबईसारख्या ठिकाणी लोक घरी 7:30 वाजता येतात. त्यामुळे जर त्यांना घर विकत घ्यायचं असेल तर ते 10-10:30ला सुद्धा अशी घरं बघायला जातात. तर मग त्या घर मालकाकडे तेवढी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. घर नुसतं नेटकं ठेवून उपयोग नाही, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. पण ठीक आहे, या 10ला येतात या, कारण तुमची गरज आहे ना ते घर लवकर विकलं जाणं, तर तुम्ही स्वतःहून काहीतरी मेहनत करणं गरजेचं आहे. घर लवकर विकण्यात जाण्यासाठी काही वास्तूचे तोडगेसुद्धा आहेत. तो आता आणखीन एक वेगळा विषय आहे, त्याच्याविषयी मी आता इथे बोलणार नाही, कधीतरी नंतर एखादा व्हिडिओ बनवूच त्या बाबतीत. तर ही अशी घर विकलं जाणं हे घराचं लोकेशन आणि इतर गोष्टी आणि तुमच्या अंगात पण ती कला असली पाहिजे, विक्री कला असली गरजेचं आहे.
पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत काय होतं माहिती आहे की बऱ्याच लोकांना ना प्रोफेशनलची मदत घ्यायची नसते, त्यांना ब्रोकरला पैसे देणं अगदी जीवावर येतं, मग कठीण होतं ना असं घर विकलं जाणं, कारण फारच कठीण होतं. नंतर दुसरं ना त्यांना त्यांच्याकडे निगोशिएशन स्किल्स नसतात. कुठलाही व्यापार करायचं तर निगोशिएशनचं स्किल पाहिजे, ते त्यांच्यात नसतं. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या घराची जी किंमत लावलेली असते ना ती खूप आवाजवी असते, हो ना. ती प्रॅक्टिकली जे मार्केटचा रेट चालू आहे सध्या त्याला धरून नसते, आवाजवी किंमत असते. आणि एकूणच निगोशिएट करताना ठीक आहे, आत्ता माझं थोडं कमी पैसे मिळाले तरी मला चालतील, पण मी भविष्यात पैसे कमवू शकतो, पण आता माझ्यासाठी घर विकलं जाणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे अशी पण लोकं जी 50,000 1-1 लाखासाठी सुद्धा घराचा व्यवहार मोडतात. तर त्यामुळे ती एक कलाच आहे. तर मला वाटतं की भाड्याने घर घ्या, स्वतःच्या मालकीचं घर घेऊ नका. हे सतत जे इतर व्हिडिओजमधून तुमच्या डोक्यावरती बिंबवलं जातं ना, तर ते कुठेतरी विचार आपण आपले बदलले पाहिजे. कारण बघा, घर ही शेवटी गुंतवणुकीची गोष्ट नाही आहे. ऑफकोर्स घरातली गुंतवणूक आर्थिक गुंतवणूक ही असतेच. म्हणजे आपण घर घेताना सुद्धा हा विचार करतोच की कधी मला भविष्यात अशी वेळ आली, देव न करो अशी वेळ आली की मला हे घर विकावं लागलं, हो की नाही, तर त्याची ती रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळालेच पाहिजे. पण हा अगदी ना शेवटचा विचार असतो. आपण आपलं घर राहण्यासाठी घेतो आणि प्रेमाने आनंदाने तिथे नांदण्यासाठी घेतो, विकण्यासाठी तर कधी घेतच नाही, हो की नाही. तर घर ही गुंतवणुकीपेक्षा ना घर एक मूलभूत गरज आहे. आपल्याला शाळेत शिकवलं जातं ना, अन्न वस्त्र निवारा, त्यातला निवारा ही एक आपली मूलभूत गरज आहे. तर घराकडे गुंतवणूकपेक्षा मूलभूत गरज म्हणून जास्त बघणं गरजेचं आहे. आणि घर आहे ना हे भाड्याने घ्यावं किंवा मालकीचं असावं हे ठरवताना ना नुसता आर्थिक बाजूचा विचार करून चालणार नाही. तर घर हे भाड्याचं असावं की स्वतःच्या मालकीचं हे ठरवताना आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि इतर खूप सारे मुद्दे आहेत. आणि ह्या सगळ्या मुद्द्यांचा सारासार विचार करूनच हा निर्णय घ्यावा लागतो. तर ते मुद्दे काय आहेत याच्याविषयीचं माझं वैयक्तिक मत आणि योग्य मार्गदर्शन करणारा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्यापुढे येईल. थँक्यू व्हेरी मच.